जर चांगली बॅटिंग झाली तर निश्चित रूपानं फायटिंग टोटल कांडोली संघ सेट करू शकतो, परंतु या मॅचमध्ये निर्णय फार चांगला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये अनुराग माळीनं चांगली गोलंदाजी केली, तदनंतर आलेला जय राठोडनं देखील जबरदस्त बॉलिंग केली. दोघांनी मिळून 4.5च्या ॲव्हरेजनं फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 महत्त्वाच्या बॅटरला त्यांनी बाद केलेलं आहे. आज फिल्डिंगचं पण कौतुक केलं पाहिजे. वावेकर संघाची फिल्डिंग देखील चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि पवन चव्हाण गोलंदाजीसाठी येतोय. पवन चव्हाणच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. आणि यानंतर अंबिका चौक आणि त्यांच्या विरोधामध्ये यंगस्टर नारपोली अशी लढत. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहतोय. थोडीशी दाद मागितली जाते, पंच तटस्थ आहेत. क्वालिफाईड अंपायर आमचे आपल्या निर्णयावरती ठाम. चांगला आज फार चांगली कामगिरी सातत्यानं या पॅनलची आपण पाहत आलोय. आणि डॉट बॉल, एक यंग खेळाडू, युवा खेळाडू पवन चव्हाण हा लाईनमध्ये आहे आणि दोन डॉट बॉल आलेले आहेत. खरं तर सोडला, प्रयत्न केला नाही बाळानं खेळण्यासाठी. कुसून खेळण्याचा प्रयत्न, लगातार तिसरा डॉट बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो. आणि आता मात्र विचार करण्यास भाग पाडलंय. या सत्रामध्ये आत्तापर्यंत सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त मोठी धावसंख्या आली नाही आहे. 2 धावा देखील पाहायला मिळाल्या नाही आहेत. ही मात्र थोडीशी डोकेदुखी ठरते. आणि बॅटर मात्र बाद होतोय. विकेट जातीये. कांडोली संघाला मोठा धक्का बसतोय. हार्दिकने चांगली कामगिरी पार पाडली आहे आणि हा तिसरा धक्का बसतोय. आता आर्यन पालांडे बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होतोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला आणि या स्पर्धेतलं पहिलं मिडन षटक पाहायला मिळणार का? 5 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. 5 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये आणि आता अर्धशतक पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड होणार का आणखीन एक? आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिलं बडन षटक. खरं तर बॉल वरती करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. काय गोलंदाजी राहिली आहे, दहशत पाहायला मिळाली. आणि 3 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या आहे ती 9 आणि टार्गेट असेल ते 10 या धावसंख्येचं. प्रजेश घोसाळ